The said illegal construction on tenanted land is from मास्टर प्लॅन केल्या उपरांत न्यू त्यांना कोणी इलिगल पाहिजे आणि त्यामुळे लोकांचे जे पैसे खर्च जाता ते आज सरकारान जागृत जावंक शकता आणि ती इलिगल कन्स्ट्रक्शनां मोडटा. माझे पयलो स्टेटमेंट आम्ही एक पंचायतीचो मास्टर प्लॅन दिला तुमकां विलेज पंचायत 6 मीटर असो 7 मीटर असो तुमकां सांगला आता इलिगल कन्स्ट्रक्शनां मोडटी म्हणून मागीर तुम्ही तेचेर विचार करपाक जाय. कमिटी सगळी बॉडी बसून तेचेर विचार करपाक जाय. आमचो रोड मीटर जावं किंवा 6 मीटर जावं किंवा 8 मीटर जावं त्याच्या भाजी आमचं स्वतःहून कोणतरी ते मोडूंक शकता किंवा तुम्ही बाय फोर्स मागीर कोणी मोडूंक शकता. पूण वॉट इज द युअर प्लॅन तुमकां कळ्ळां नोटिफाय दा खंयचे रोड कितले पळय खंयचो 10 मीटर खंयचो 15 मीटर तीनूच रोड आहा. एक एनडीआर रोड 10 मीटर आणि तिसरो तो 15 मीटर तीनूच रोड रिजनल प्लान तेजे नोटिफाय केले आणि तो डीसीपीची जी वेबसायट आहा तेजेर तो आहा. आमच्या सायडीक आतां एक 5 मीटर रोड आहा जाल्यार आमी इतके पासून भायर येतले पळय आतां तुमचें सांगता तुमी जे 15 मीटर रोड आहा 15 मीटर रोड आपल्या कारणान एज पर द आरपी 7 मीटर जालो प्लस 3 मीटर साइड म्हणजे 10.5 मीटर जालो. आमी सगळेच प्रमाण आसा कितको रोड तरी रिमूव करतलो कितको रोड करिना रोड करपाची ऑर्डर ना. विलेज पंचायतीन आमी 10 मीटर करतले 15 मीटर करतले रोड करिना ते यत्न ब्रह्म रोड कोण आता वायडिंग करिना ही खाली तेचेर एक्शन घेवंक रोड वायडिंग आता करिना कोण. म्हणजे एक सगळे लोकांपासून एक कंटेम ऑफ कोर्ट आमकां वचपाक जायना पण आमी रिक्वेस्ट करूंक शकता. जाल्यार कोर्ट सुद्दां दयेची राजनात दिता आणि इतके आमचे ट्युरिस्टीक आहा स्पॉट आहा लोक कितके पे करतात सेक्रेटरी घेवची पडटली नाजाल्यार लोकांचो आक्रोश जातलो. आमचो पंचायतीचो एडवोकेट आसता न्हू तेजे पसून सजेशन घेयात ना म्हणटा सोडून कोर्ट सांगता आणि कोणाचे काय ना डिसिजन घेनासतना हे कितके हे प्रोजेक्ट पास केले आणि आता हे पण तुम्ही नोटीस होतं म्हणटाले ग्रामसभेत रेझोल्यूशन माझ्या आयकले तुझे बरे करून सगळ्या लोकांनी ऐकले. ग्रामसभेक म्हणटा अधिकारी प्रोजेक्ट होईल या पंचायत बॉडीचे सरपंचाचे डिसिजन आणि सरपंचान सांगले असताना ही प्रोजेक्ट आणि कमेंट पडते ना आता आता सरपंच आता काय पुढे ग्रामसभेत जे जातो माहिती खूप ना कोणी बरे माणसांना बरे ही परिस्थिती आहे. अतिरेक फायदे मुळे आपण कोर्टाच्या ऑर्डर आमच्या पाठीला सांगतालो अरे तू कोणाचे ते कोर्ट उदरनिर्वाह करताचे बरे आहात पूण ते घर हे आमची आणि दुसरे मुद्दे येतात तुम्ही गव्हर्नमेंटान करूंक जाय म्हणटा तुमकां अधिकार दिसना पंचायत बॉडी अधिकार ना केन्ना वापरूंकच ना तुम्ही ग्रामसभेक म्हणजे हो आता कितें करतलो एक ग्रामसभा टायमार घेना तुम्ही म्हणजे पंचायत सारखे न्हू. आणि आता आमचे संकट येयला जाल्यार तुम्ही एज पर हायकोर्ट ऑर्डर ड्युटी जाय तुमकां रिजायन जाय कोणाक काय करता ते काम करूनी मागीर हे जावं तुझे ह्या लोकांनी तुमचे पयशे ते जाणां फुडें पडले तुम्ही रिजायन जाय. आणि सरकारान कितें केलें रोड मार्किंग केला आणि जे कोकोनट ट्री आहा पळय ते भाटकारांच्या भाटकारांक ठाण केला. आता लोकांक दिसता की 1984 मार्किंग केला हे लक्षात दवरप. सेकंड पॉइंट हे जे आता कोर्टान आमकां दिता हायकोर्टान सुप्रीम कोर्टान जी ऑर्डर दिल्या ती 2015 सुप्रीम कोर्टान ऑर्डर दिली की ही इलिगल आसा रोड वायडिंग आसा ती सगळी इलिगल डेमॉलिश करची म्हणून. आमचो चीफ ऑफिसर सेक्रेटरी गोयचो तेणी अंडरटेकिंग दिल्लें आसा कोर्टाक लोकांक कळपाक लागून तुमकां सांगनाय आनी हे पेपराचेर येयले 2015 सालांचो. इतपर्यंत आमकां सरकारा येता
आणि इम्प्लिमेंटेशन कोण करिना. कोणाच्या बेनिफिटाचे काम कोणाच्या बेनिफिटाचे रोड आता 25 मीटर 15 मीटर 12 मीटर 10 मीटर कोणाच्या बेनिफिटा पंचायत सेक्रेटरीच्या त्याचा कायद्याचे ज्ञान हा बाबा कोणाच्या बेनिफिटा हे पहिले बेनिफिटा म्हणटा जे पळय रिजनल प्लान करता न्हू ते 1000 वर्सांचे प्लॅनिंग केले. या 4 आणि 8 जे आतांचे वायडींग जावन हे रोड व्हडले पळय मरे आमचे जे व्हडले पळय व्हाळ आमचे खेळलेले पळय आयज खंयचो गोंय अशें भुरगीं केल्ले हांव तोखणाय करिना पूण खंयचो एक ड्रॉप सुद्दां उदीक पडलो जाल्यार तो दर्याक वयता ते प्लॅनिंग आसता. प्लान पळय तो मास्टर प्लान तो कोण गव्हर्नमेंट करता डिसिडी करता. आता पळय ऑर्डरी कितें म्हणटा तो आख्खे गोंयाचे जिओ मॅपिंग कर म्हणटा तो आणि जिओ मॅपिंग कर गव्हर्नमेंटाक सांगलें तुमी खंयची एजन्सी नेमा आणि जितली स्ट्रक्चर आतां ते जिओ मॅपिंग कर सांगलें तेंच्यांनी. बिकॉज ऑफ तुम्ही लोकांक त्रास करता वोटर्सांक त्रास करिना आणि वोटर्स कितें म्हणटा म्हाका सुरेंद्र बरो आहा म्हाका पाटील बरो आहा आनी हांव इंडिविज्युअल रस्त्यार एक मारता आनी मागीर ती परिस्थिती जाता. म्हणून कितें आसा जर तर तुमी कोण सांगलो आतां तुमी सांगिना बाबा विद्यालयाक सांगिना बाबा हे भितर बांदना जाल्यार तुज्या 10 वर्सांनी आपूण आसतना तूं सांगताय ओके तुका सांगता हांव अशें सांगिना तो पर्यंत हांव मानता आनी 10 वर्सांनी आज ती म्हाजी परिस्थिती तुमी सांगूंक जाय न्हू लोकांक. तूं तोय म्हणटाले तूं सांगता अशी थोडी घरां आहा तांकां मरे हांव सांगता म्हाजे पर्सनल हांव लोकांक उलयलेले मेंबर तरी आसतना ते हेल्थानसून लायटी हे ते घेवन बांदता तूं ब्लेम घालता आमचेर हांव सांगता म्हणजे तूं न्हू प्रतिभान घालता तूं घालता बाय उलयली हांव सांगता म्हणून न्हू इच एंड एवरी मनीस जाणा हे कितें चलता आतां हे हांव सगळे मिडिया फुड्यान उलोवंक शकना आनी हे आयज कालची कामाय न्हू ही आतां ऑलमोस्ट 50 वर्सां जाली हे करूय तरी ते आतां हे हांव आसतना जे तुका सांगता हांव सांगून सुद्दां थोडी जाण जेन्ना विलेज एरियात जे रेजिडेंटल प्रोजेक्ट जातात एव्हरी प्रोजेक्ट जे पंचायतीन येता पळय न्हू पंचायती कडेन प्लॅन आहा एव्हरी रोडाचो रोड मॅपिंगाचो पयलो सांगा पंचायती कडेन रोड मॅपिंगाचो प्लॅन आहा ना. एव्हरी रोड जो MDR रोड इंटिरियर विलेज सगळे जे रेजिडेंटल प्रोजेक्ट वो आसा तुमचे कडेन मागीर वो डिस्प्ले केल्लो आहा पंचायतीन रोड मॅप विथ द रोड मॅप. जेन्ना आमी ऑब्जेक्शन घालता पळय न्हू ह्या सगळ्या प्रोजेक्टाक आमी एवरी टायम ऑब्जेक्शन घालता. हे पळय भायले लोक दिल्लीकार येयल्ले आहा आनी हे एप्रुवल घेतलेले आहा ह्या रोडांचेर 6 मीटर एके कडेन 10 मीटर दाखयता एके कडेन 12 मीटर दाखयता आनी हेन्ना फायल केल्या सुमोटो पिटिशन भायल्या लोकांनी दिल्लीकारांनी जेन्ना आयला सारको उलयता हेजे पळय म्हणजे पंचायती खबर आहा जेन्ना प्रपोज पळय प्रपोजल एक्झिस्टिंग रोड जाता तेन्ना खबर आहा पणजे जे मेर्शे डिस्ट्रिक्ट कोर्टाचे इनॉग्रेशन आसलें नवो कोर्ट बांदलो लागलो आनी त्या डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या इनॉग्रेशनाक ऑनरेबल हायकोर्टाचो चीफ जस्टीस लँड जालो आनी मोपासून तेंचो पणजे येयलो गाडयेन जेन्ना तो मोपा लँड जालो आनी तो गाडयेन येयलो आनी तेच दिसा इफ आय नॉट मिस्टेकन तेच दिसा हांगले हेच्या कुशीक तो फ्लायओव्हर आहा पळय ते रोड वायडिंगान डेकोरेशन चालू आसलो ते दिसा चालू आसलें आनी ते ऑनरेबल चीफ जस्टिसान पळयलें की रोडा कुशीक सगळे लोक बांदतात म्हणून आनी ते दिसा तेणी आतां जो ऑनरेबल हायकोर्टाच्या ते दिसा तेणी येवन ते दिसा दुसरे दिसा तो येवन तो बसलो आनी केसी घेतल्यो तेन्ना तेणी सांगलें म्हटलें की आपण गोंयांत इतलें सुंदर आहा आनी अशें तर रोडाक वाट लागतली म्हणून आनी तेन्ना तेणी सोमोटो ही केस घेतली तो सांगतालो पिआर घातली टॅक्सीवाल्यांनी हे रोंग आहा तूं पयशे ना रे पिआर घालूंक ना म्हणून सोमोटो घेतल्या सोमोटो चीफ जास्टीस तुमकां खबर ना not to issue any
तुमकां काय दिसता ते पळय, हे माझे सजेशन. आमकां 25 मीटर रोड नाका, हे PIL फायल करा ऑन द पब्लीक डिमांडाचेर. बिल्डरान इन्शुरन्स बिल्डर आमकां नाका, आमकां आमी बिल्डराची आमी घेतले आहा, आमी घेतले आयज पळय बिल्डरांनी घेतले रेजिडेंटल हांवें कमर्शियल केली. कमर्शियल गेली सनद बिनद सगळे उलयना, हे कायद्यान उलयता कितें आहा खरें उलयलें कितें येता सगळे हांव सारकें उलयलां. हे आता पंचायतीन आम्ही रेडी जाता जाल्यार आमचे घर उजो पेटलो जावं कितें जाल्यार तुम्ही जबाबदार जाता. म्हाका उजो पेटता घरान म्हाज्या उजो पेटता त्याची घाण दिल्या, गार्बेज दिल्या, टॉयलेटाची हे दिल्या, एसीची दिल्या, किचनाची दिल्या. खंय रावूं आमी आनी हांव म्हाजो जागो कोणाच्या नांवार केलो, चारान दिलो, हेणी दिलो, तेणी दिलो, म्हणून कित्याक सांगूंक जाय करून ते पंचायतीक जबाबदार. तू काय नकळा चिनिकान चिमुरकर काय नकळा चावयो तेरेरान सांगलेले म्हाका 2 हप्त्या भितर सगळे करून दिता म्हणून, घर बांदून दिता म्हणून सांगलेले. एक शेकन हांव 30 काम करता, दोंगरार भोंवता. आता तो दोंगरूय मेलो म्हणटू, पूण हांव कितें करून ते एकूच उतर म्हाका सांगा. हांव तुमकां जबाबदार पंचायतीक धरतली कित्याक घरा उजो पेटत म्हणून म्हाका भंय दिसता. 3 फावटी पेटलो उजो. जो कोण फुडारी आहा पळय तो म्हाका म्हणटा येळी कोणीय खाव म्हाका पडोंक ना जागो म्हाजो पळया. हांव सारण सुद्दां मारिना घरांत रावन म्हज्या रावनच हांव कोणाकूच तूं म्हाज्या घराचें मातशें तूं करूंक जाय, तुका कांयच म्हणना. रंजन सिंग माझ्या घराचा नंबर आहा 06. थँक्यू तुम्ही सगळे जाण आयज हांगसर सगळे येयल्या म्हणून. आनी आमची आयज स्पेशल ग्राम सभा आमी हांगा सोगली म्हणून